त्यामुळे मी असं ठरवलं ते मा गरम डोकं त्यामुळे हे मला उचकायचा प्रयत्न करते। त्यामुळे मी ठरले यांना घेणारच नाही, किती बडबड करून द्यायची यांना उत्तर देणार, कारण मला काय एकदम निघत नाही, कारण मी स्वाभिमानी, कारण मी त्यांच्यासारखा स्वाभिमान घाण ठेवून पक्षासाठी काम करणारा मी मग आपल्या पाठीचा कानात ताईट असतो आणि समाज मोठा करायचं माझं ध्यास। आणि त्यांच्यासारखे मी नाही पाठ करू शकत की याचे पायासाठी त्याचे पायासाठी। मला माझा मराठा मोठा करायचा ना, मी ठरवून घेतलं की आता मग हटायचा आणि यांना सवय लागली नेते ते मागं पुढं करायची। यांना स्वाभिमान नावाची गोष्टच नाही राहिली, कारण जात काय असते यांना माहितच नाही, कळा नाही त्यांना जात मोठी केल्यावर किती काय होतं, यांना किती डोकर घेऊन नसते। हे काय समाजातून बोलले असते ते पद आता दहीहंडी आमदारी, ते दहीहंडी आमदार जरी जातीतून बोलले असते तरी डोक्यात घेतले लगेच डोक्यात घेतले। आता मला यांना डोक्यात घेतला मी हल्लाच नाही बोला, यांना आता उत्तर देतात मी देणार नाही, कारण हे चिल्लर झालेली यांना मीच दिसतो। म्हणजे नाही का ते संतांचे धनाजींचे घोडे दिसले पाण्यात, यांना पाण्यात नुसते ते दिसत, तसं आता मी काय करू, यांना सगळ्याला मीच जर दिसायला लागले संतांचे धनाजी सरकार, तर मी तरी काय करू? आता यांना झोपा यांना ते पडणार आहे, तर मी काय करू? तुम्ही जर नीट कामं केली असते कसली वेळ तुम्ही गोरगरिबाचं आरक्षण दिलं असतं मराठ्यांचं, त्या धनगरांचं दिलं असतं। धनगराच्या आरक्षणात सुद्धा धोका म्हणता येईल, वीसच्या आरक्षणात आमची माझं आज जाहीर ही गोष्ट चांगली आठवणीत आली माझ्या म्हणून। धनगर बांधवांना असं कधी समजून घ्यायचं नाही की आम्हाला आमच्याकडून त्यांनी यावं म्हणून मी बोलतो। मी त्यांच्या हिताचं सांगतो, या नाही तर ना काही आम्ही एकटेच 50-55 केलं, आम्ही कमी केलं आरक्षण, पण ज्या ज्या गोष्टी लक्षात येतात ते सांगणं गरजेचं आहे। तुमचं आणि आमचं सारखंच दुःख आहे, त्याचं कारण मी असताना ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात आरक्षण उडालं आमचं, त्यावेळेस मराठ्यात असं नाराजी तयार झाली होती किंवा आपण त्याला काय म्हणू की त्यांच्यात असा समज झाला होता की आता सुप्रीम कोर्टाने जर आपलं आरक्षण रद्द केलं, मराठ्यांना आता कधीच आरक्षण मिळू शकत नाही, मिळणार म्हणजे लोक खचले होते की मिळणार नाही। जी लढा सुरू केला मी गरिबांनी, आज मिळायला लागलं, म्हणजे आमची उमेद वाढली, मराठीची शक्ती वाढली, मराठी एकजूट झाले, कोणाला भेटत नाही, केशीला नाही कशाला नाही, पाकतीने एकत्र येते। तसंच धनगराचं आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने रद्द केले, खचून जाऊ नका, मला सांगायचं तुम्हाला 100% तुम्हाला मिळणार, तुमचं आणि आमचं सारखंच दुःख नाही। आमचं सुप्रीम कोर्टामध्ये झालं तर आमचे लोक खचले होते, आता कधीच मिळू शकत, मिळालं का नाही? तसंच धनगरांना सुद्धा एसटी आरक्षण मिळणार। तिथं बाजूने मांडली होती का नव्हती सुप्रीम कोर्टात सरकारनं, हे बघा, उगाच म्हणू नका की आता काही खरं नाही, छगन भुजबळचं ऐकायचं आणि मराठ्याला विरोध करायचा, करू नका। तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहे, तर नाही केला तरी जाणार आहे। तुम्हाला सुद्धा एसटीतलं आरक्षण मिळणार आहे 100%। आमचंही रद्द केलं सुप्रीम कोर्टात, तुमचंही रद्द केलं, ते तुमच्या फायद्यासाठी सांगतो, कुठं जवळ यावत म्हणून नाही, काय म्हणजे ते धनगर बांधव जवळ करायसाठी या आले तर चांगलीच गोष्ट आहे, असं कल्याण होईल धनगराचं मराठ्यातलं। पण याचा अर्थ असा बी नाही की तुम्ही समजू नका की तुम्हाला जवळ करायसाठी काही सांगतो, मी खरं खरं सांगतो, या अथवा नका येऊ, परंतु आपण शेवटी लहान मोठे भाऊ येत म्हणून सांगतो, आता तुम्ही जागे वाचले सर्व सांगतो घुसा यासाठी। मुख्यमंत्री असं म्हटले की आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे, ओबीसीवर पण अन्याय होणार नाही। बरोबर आहे, मग ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीच आम्ही येतं, ओबीसीवर अन्यायच नाही होणार। अगोदरच्या आरक्षणातल्या ओबीसी लक्षात लागत नाही, कारण ते धरून आहे 83 क्रमांकाला कुणबी, म्हणजे राज्यातला सगळा मराठा धरून ओबीसीची तेवढी संख्या आहे, राज्यातला सगळा मराठा धरून, त्यामुळे ते ओबीसीवर अन्यायच नाही नव्हतं ना, कारण ओबीसीवर अन्याय होतच नाही। त्यांच्याकडे 16,000 एक्स्ट्रा आरक्षण ते आमचं आहे, बटांची तर आणा त्यांना सोडी नसत ते, आता ते आम्ही सोडून घ्यायला लागलो, तेवढाच फरक त्यांचं त्यांना कायम राहते, त्यांना कुठं धक्का लागत नाही, ते गैरसमज पसरत येईल। आता भाजपचे नेते काही तुम्हाला विरोध करतात मीडियाच्या माध्यमातून, काही जण इथं भेटायला येतात, म्हणजे काय प्रकारे प्रकार मला कळणार नाही, कधी चिकनगुन्या झालाय का काय झालंय कळणार, मध्ये रोग आलता भाऊ, चिकनगुन्या आलता आणि कोरोना आलता, दोन्हीतून नेमका याला कोणता झालाय कळणार, झालंय त्यांना नेमकं काय झालंय मला कळणार। मी डॉक्टर तुम्हीच पडायला लागलोय त्यांना, हो ना, आता जाणाराचे डॉक्टर भेटायला लागते का, कुणाचीच कुणाला मेळ लागा ना काय चाललंय, आमचं मेळ बरोबर आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही या शब्दावर मला कायम राहायचं। आम्ही त्यांना संधी दिली, तुम्ही 13 तारखेपर्यंत द्या आमचं सगळं आरक्षण, आम्हाला काही गरज नाही राजकारणात, ते मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतं, आम्ही स्वतःहून त्यांना संधी दिली, समजून सांगा त्यांना एकदा
नसता उद्या राजकारणात गेलो तर असं म्हणायचं नाही आम्हाला तुम्ही फक्त धारणीने विरोधकांनी दिली आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं किंवा करायचं होतं आम्हाला करायचं नाही तुम्ही नाही दिलं तर आम्हाला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही कारण आरक्षण देणारी जागाच ती आहे तुम्ही देत नाही म्हणजे आम्हाला जावं लागेल याच्यामुळं आता त्यांचा चेंडू त्यांच्याजवळ ठेवून टाकला आम्ही त्यांच्या कोर्टात तिकडे बघा काय करायचं नसतं आम्ही जाणार नवीला देऊ दादा काल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं म्हटलंय की आम्ही आता आशा सोडली आरक्षण देत नाही सगळे सोयऱ्यांची ती अंमलबजावणी करत नाही मग असं वाटतं की आता आरक्षणाची तुम्ही जी आहे ती थोडंफार माघार घेतली असं वाटत नाही तुम्हाला नाही माघार घेतल्यावर मग निवडणूक जाईल घरी येईल ना माघार नाही घेतली म्हणजे ठेकायला आणायची म्हणजे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन सुरू आहे पण ती आंदोलन जे सुरू आहे राजकारणातलं जे ते आंदोलन बी खेळायचं आम्हाला त्यासाठी क्रिकेट खेळायचं हो द्या आम्ही आशा सोडली म्हणजे आता किती दिवस असं म्हणू शकतो म्हणून 1 वर्ष आंदोलनाचा एवढा मोठा लाखात टेम्पो चालवणं सोपं नाही वर्ष बघा हे बघा तुम्ही फार तुमच्या कामाच्या पलीकडे जाऊन बघा ह्या गोष्टीला वर्षभर लाखात लोक ही साधी सोपी गोष्ट नाही एकाच गावात एकच जात आणि इतक्या ताकदीनं सारखी आंदोलन करते हे देशात झालं नसतं नाही देशात ही मराठा समाजाची स्थिती नाहीये हे सत्य की हे सोपं नाही वर्षभर आंदोलन इतकं टिकवणं लाखात आजही तितकेच लोक आहेत उलट वाढलेत जसं आता हे सरकारने अभियान सुरू केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुकादम दुसरा टोळे मुकादम येत त्यांच्या लाड हा नाही दुसरा हा ते दरेकर भाऊच्या माध्यमातून सुरू केलं कोयते भरायचं काम चालू आहे सध्या पुस्तक तोडायचं ते आंदोलन सुरू केलं त्यांनी आमचे मग जास्तच मराठी एकदा आणि आता त्यांच्यातलेच झाले भाजपामधला सामान्य मराठ्यांना वाटतं ज्या पक्षाला आम्ही मतदान केलं त्या पक्षाचे लोक आमच्या पोराला आरक्षण द्यायचं सोडून विरोध करायला लागले जो जरांगे पाटील आमच्या पोरांसाठी लेकरांसाठी लढतो त्याच्यासाठी एवढी मोठी फौज उभा केली देवेंद्र फडणवीसांनी खोटे आरोप खोटे आंदोलन करायला लावायचे माझ्या जवळचे फोडायचे किंवा माझ्या मराठा समाजाचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या त्यांना आंदोलन करायला लावायचे बदनामीचे षडयंत्र असायचे हे फडणवीस साहेब दरेकरांच्या माध्यमातून करायला लागले म्हणजे बघा मग हे सामान्य मराठ्याच्या लक्षात येतं ना भाजपमधल्या सुद्धा अरे हे माणूस 10 महिने 11 महिने झाला लढतोय आपल्या लेकरासाठी आरक्षणासाठी पूर्ण जीवाची बाजी लावली मरायला लागला आणि आम्ही यांना मतदान करतो आणि आमच्या लेकराला आरक्षण लागतंय तर आपलाच नेता नाही म्हणतो सामान्य लोकांच्यापासून बाजू व्हायला लागली तुम्ही निवडणूक जवळ आल्यावर बघा म्हणा फडणवीस साहेबाला तुमच्या जवळ नुसते व्यासपीठावर फक्त मराठ्यांचे नेते दिसणार तुम्हाला फक्त वाटणार एवढं टप्पू आहे त्याचं लय वर्चस्व एक माणूस ऐकणार नाही गावात लगेच मतदारसंघात त्या नेते म्हणजे परिस्थिती इथून मागे जशी झाली होती नुसते व्यासपीठावर नेते सामान्य लोक जातात नव्हते तीच भूमिका पुन्हा मराठी घेणार यांच्या व्यासपीठावर जायचं नाही मराठींनी यांच्या सभेला जायचं नाही यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला प्रचाराला सुद्धा जायचा यांच्या दारात सुद्धा वारायचं तुम्हाला दिसलं आता पुढं तुम्ही आणखीन बघा आणखी सुरुवात नाही झाली ज्यावेळेस ती रणधुमाळी सुरू होईल ना त्या मैदानात यांच्यासोबत मराठा नसणार नेते असणार आहेत व्यास फुल भरले दादा एक प्रश्न पडतोय सगळ्यांनाच की जरांगे पाटील जर निवडणुकीमध्ये उतरले तर नेमकं कुठल्या पक्षाच्या नावानं का उतरतील किंवा अपक्ष उमेदवार उभा करतील की कशा पद्धतीची रणनीती आहे ती ठरले बरं आपला अपक्ष एक अपक्ष राम नाही 1760 जण आपला आपला धिंगाणा बरा आपण आपलं समजून सांगतो पक्ष नको काय पक्ष हे काहीच खरं नाही बाकीचे आघाड्यां काय खऱ्या गोष्टी नाही दुकान आहे ते दुकान आहे राजकीय बस्तान बसवण्याचं दुकान आहे आम्हाला राजकीय बस्तान नाही बसवलं गोरगरिबाला न्याय द्यायचा त्यासाठी काम करणारा माणूस आणि यावेळेस मला त्यांनी ठरवलं का पंचायत द्या तुम्ही दगड दिला तरी आम्ही त्याला मतदान करतो तुम्ही फक्त नाव सांगा देऊ म्हणून आणि मीही समाजाला सांगितलं जो उमेदवार दिलाय समजा त्याचं तुमचं पदक घेऊन तर मतदान करायचं ते तुमचं काम नाही केलं माझ्याकडे मी जातो त्याला खास करण्यासाठी पण यावेळेस शान मराठ्यांची राहिली पाहिजे इतकं ताकदीनं 100% मराठ्यांना मतदान करायचं तरच तुमचे पोर वाचणार आहेत तुमचे जात वाचणार पोरं मोठे करा पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा होणार आणि तुम्हाला जर हे अनुभव घ्यायचा असला तर आत्ताच घ्या ज्या माणसाने ज्या पक्षाच्या नेत्याला मतदान केले त्या आमदाराला आपल्याकडे आलं की प्रश्न विचारायचा आरक्षण आत्ता तर तो
काय उत्तर देतो मराठ्यांना बघा तुम्हाला. ते म्हणणार निवडणूक झाले का आम्ही जे कोणाला 100% देतो. मग 75% हेच म्हणते. त्याचा अर्थ मराठ्यांना असं घ्यायचं हे आपलं नाहीच, याला मतदानच नाही करायचं. तुम्ही फक्त अनुभव घेऊन बघा. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही सगळ्या ज्या ज्या पक्षाला मराठ्यांनी मतदान केलं त्याला हे सगळ्यांनी विचारलं, तो हेच उत्तर द्या. आणि त्याने जर हे उत्तर दिलं तर तो आपला नाही समजायचा, मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या. गावात आला की त्याला विचारायचं आरक्षण आता देतो, तो नाहीच म्हणणार निवडणूक झाल्यावर. मग तो आपला कसा नाहीच. किंवा मराठ्यांनी दुसरा प्रश्न विचारा की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही 11 महिन्यात का नाही केली, यशस्वी मागं का नाही घ्या, यासाठी नेमली कशासाठी नेमली. लाखो मराठ्यांच्या पोरावर खोटे गुन्हे का दाखल केले. हैदराबादचे गॅजेट आमचं हक्काचं असून मराठवाड्यात सगळा मराठा कुणबी आरक्षणात ओबीसी आरक्षण का दिलं नाही. सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का लावलं नाही, तुम्ही का दिलं नाही. आम्ही तुम्हाला मराठ्यांनी सरळ प्रश्न विचारा आपल्या आपल्या आता आमदाराला आल्या, आम्ही मतदान तुम्हालाच करतो. फक्त हे लागू का केलं नाही, तुम्ही आज करता का. मतदान करतो आम्ही तुम्हाला. मी सरळ सांगतो आजच मराठ्यांना, मी सांगा त्याला मतदान करू नका. मग तो जर आपल्या ह्या सगळ्या मागण्या ओबीसी आरक्षणातल्या मान्य करत असला पण तो तुमचा ऐकतो एकदा विचार. मराठ्यांनी त्याला विचारणं जबाबदारी की आम्ही तुला भाजपला, शिवसेनेला, राष्ट्रवादीला, काँग्रेसला मतदान केलंय, आता माझ्या लेकराचं हित याच्यात हे आरक्षण, माझं पोरग ह्या आरक्षणामुळे मोठं होणार आहे, हे तू आरक्षण देतो का. तो जर मला आणखी वेळ वाढून द्या, निवडणूक झाल्यावर देतो, तर तुम्ही आजच समजा हे तुमच्या पोराचं वाटोळ करायला निघाले, त्याला तिथंच सांगा आजपासून माझ्या दारात येऊ नये. हे मराठ्यांनी सांगणं गरजेचं आहे. आणि हे ज्या दिवशी सांगतील की आम्ही नाही मागू शकत, ओबीसीचं मतदान फुटतंय, अशा नेत्याला तर दारात सुद्धा उभा करू. म्हणून आम्ही मराठ्याला आरक्षण देत नाही की ओबीसीचा आपल्या गरीबाचे का पोर असताना तेच निवडून द्या, तेच तुम्हाला पुढं साथ देतील. उद्या त्याला मतदान करायसाठी तुमच्यावर दहशत निर्माण करतील, भांडणं करतील, तुम्हाला दादागिरी करतील, तुमच्या केसेस करतील. सगळं अन्याय निवडणूक पुस्तक सहन करा. मराठ्यांना माझं जाहीर सांगणं आहे, सगळा अन्याय सहन करा. जेवढा अन्याय होईल तुमच्यावर तेवढा सहन करा. पण गोरगरिबांचे जे उमेदवार दिलेत ते पुरे निवडून द्या, अन्यायच बंद. कारण पहिला आमदार तुमच्यावर अन्याय करत होता त्याला मतदान करावं. आता तुम्ही तुमच्यावर अन्याय होऊन तुम्ही मार खाल्ला तरीही मतदान आपल्या गरीबाच्याच पोराला करा. उद्या त्याला ते आमदार झालं की ते तुम्हाला साथ देणार आहे. पहिला तुम्हाला त्रास देणार, गेला म्हणा जाणाराच माग. इतकी ताकद वापरा, एक ना पाहुणे रावळे गाव सगळं आपले लोक जागे करा मराठ्यांचे. आणि एवढ्याच वेळ मराठ्यांचे शान राहा, एवढ्याच वेळ नसता. आणखी एक प्रश्न विचारा त्या नेत्याला. 75 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून दिलो, 5 वर्ष त्याला दिलं, 5 वर्ष याला दिलं. आता एवढे वेळेस आम्ही गरीबाचं पोरग उभा केले, एवढे वेळेस तुम्ही नेते मागं उभा राहते. 5 वर्ष उभा राहता, पुढच्या 5 वर्षाला आणखी तुम्हाला निवडून देऊ ना. एवढे 5 वर्ष आम्ही दिलेल्या उमेदवाराच्या मागं उभा. तो काय म्हणतो फक्त मराठीने बघा. त्याने जर उत्तर हा दिलं तर तो तुमचा. तो जर म्हणला नाही आम्ही त्याच्या मागं उभा राहू शकत, तो तुमचं नाहीच. ती अवलादच आपली नाही. जे आपल्या पोरांसाठी रात्रंदिवस काम करत तो आपला. इथून पुढं मराठ्यांनी हुशार व्हा. माझं शेवटचं मराठ्यांना सांगणं, तुमचे स्वतःचे पोरं अधिकारी बनवा, ते पैसेवाले बनवा, त्यांना व्यावसायिक बनवा, त्याला नोकरदार बनवा. तुमच्या पोराला तुम्ही एकदा तुमचं पोराच्या हातात ताकद आली, ते नोकरीला लागलं, ते पैशावाला झालं, तुम्हाला कोणाची गरज नाही. किती दिवस तुम्ही आमदाराला त्याच्या पोरालाच मंत्री करणार, आमदार करणार आणि पैशावाला बनवणार आहे, त्याला किती दिवस मोठं करणार आहे. तुमचे पोरं किती दिवस मराठी अधिकारी ठेवणार आहे. एवढे 5 वर्ष तुमच्या जातीसाठी स्वतःच्या पोरासाठी मराठीने द्या. बघा तुमचे पोरं किती शक्तिशाली बनते, किती मोठे बनतात, किती अधिकारी बनतात, किती पैशावाले बनतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.